नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त मधल्या वेळेत खाण्यासाठी 2 प्रकारच्या भेळ कशा करायच्या ते पाहणार आहोत। तर आता आपण चटपटीत कैरी भेळ कशी करायची ते पाहूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे एका भांड्यात 250 ग्रॅम मुरमुरा घ्यायचा आहे। त्यातच आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तर कांदा छान असा बारीक चिरून टाकला की त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे। आणि आता यामध्ये बारीक चिरलेली कैरीच्या फोडी टाकायच्या। तर इथे मी पाव वाटी बारीक कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत। आता अर्धी वाटी मोड आलेली उकडलेली मटकी टाकायची, 1 वाटी फरसाण, अर्धा चमचा कांदा मसाला, चवीनुसार मीठ। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर अशा पद्धतीने ही सर्व भेळ छान अशी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आणि इथे आपली मस्त चटपटीत कैरी भेळ तयार झाली आहे। आता आपण मक्याची भेळ कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी इथे मी 1 वाटी मक्याचे दाणे उकडून घेतलेले आहेत। आता हे मक्याचे दाणे उकडताना यात थोडंसं मीठ टाकून 3 शिट्ट्या करून हे उकडून घ्यायचे आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर, तर इथे 2 टोमॅटो आणि 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। पाव चमचा सैंधव मीठ, पाव चमचा लाल तिखट आणि अर्धा लिंबू। तर आता एका पातेल्यात हे मक्याचे दाणे टाकायचे। आता या मक्याच्या दाण्यांमध्ये 1 चमचा तूप टाकायचं। तूप नसेल तर बटर टाकलंही तरी चालते। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे तूप छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो, आणि आता हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये सैंधव मीठ टाकायचं आहे, लाल तिखट आणि लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। आणि पुन्हा एकदा आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। तर ते कोथिंबीर छान अशी मिक्स करून झालेले आहे आणि ते मस्त आपली ही चटपटीत कॉर्न भेळ तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही ह्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।